भगतोनकडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेकारू सावे न लगे बहुता अनेकारू सावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने बार घातली यावरी तुका मने बार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू मनावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातन्मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळ तुमचं मुलातलं पावन झालो चराचरी ओम नमो जय देवी प्रतिपाद्य जय जय संस्वेद्यात्मरूपा देव तुझी गणेश सकल अर्थमध्ये पूर्वाशु मनी निवृत्तीदास अवधारी तुझी कोणी काय सांगेल नाही ना तुम मते करा ना व्यवस्थित करा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हे करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य फुटीचयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदत्मजमानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमनु विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गति दरु पदारी जी पवन कुमार हे राधा मेरे स्वामी ने मेरा जी को दास जन्म जन्म मोये जियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधा नंदग्राम के श्याम इनके पग वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे हृदय आप पिया संग पियो
बोला प्रभु आया रंग गोपियों को लाइना रे गई जाओ हमारे हरि कीर्तन में आना उतर जाओ हमारे हरि कीर्तन में हमारे हरे कीर्तन में हमारे हरे कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरी जीवन की बस एक तमन्ना बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए विठ्ठल माझी पद्धती तुमची हरी विठ्ठल विठ्ठल इथे जमलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि जेव्हा मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तू कुठं भेटणार जर देवा तुमचं दर्शन घ्यायचा तर तुम्ही कुठं भेटणार आहे का देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही मला हाक मारायची गरज नाही नारद महर्षी म्हणतात हाक मारल्यावर पण तू काही एका नावाने हाक मारला जाणार आहे वै तुझं काही एक नाव नाही ना हे श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दन आनंद गणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवा जिगेशवा महानंद महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत देवा तुला कोणच्या नावाकन हाक मारायचं रे कारण एक भक्त गोड सांगतात हे हरि तारू नाम छे हजार प्रभु तारू नाम छे हजार किया नाम लिख बे हजारो नाव आहेत मग तुला हाक मारायचं म्हणल्यावर कोणत्या नावाकान हाक मारायचं देवानं सांगितलं जर का माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर मला हाक मारायची गरज नाही मग जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज उदाहरण म्हणून सांगायला आवडेल माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा म्हणजे जिथं जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते मग मला सांगायला आवडतं की भैया पंढरपुराचा मालक
पंढरपुराचा मालक जर का सुलवाड्यामध्ये कीर्तन चालू आहे आणि सुलवाड्यामध्ये पंढरपुराचा मालक हाजरी लावतो, मग आपल्या इथल्या इथं आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता येत नसेल का? किंवा आपल्या इथली देवी सुलाई देवी देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनात येतोय, मग आपल्या गावाची देवी येतच असेल. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनाबाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आराधीनाबाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आई खेळत आली मायला कुचाली गिरजा, आई खेळत आली मायला कुचाली गिरजा. करावे ते मनी समाधान, म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद. वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराजांनी हो तुकोबाराय महाराजांच्या 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सुलवाडे नगरी आणि सुलवाडे नगरीमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे कैलासवासी आप्पासो बुधा दलपत बधाने व कैलासवासी द्वारकाबाई बुधा बधाने यांचे चिरंजीव कैलासवासी नानासो बंडू बुधा बधाने उपशिक्षक. सरांना जाऊन मला वाटतं 1 वर्ष पूर्ण होते, म्हणजे 11 महिने पूर्ण होत आहेत. वर्ष श्राद्ध निमित्तानेच कीर्तन आहे ना. सरांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे समजा. सरांची भालेरमध्ये सेवा होती. मला वाटतं आमचे दादा बोलले मला की सरांचं बराच दिवस धोंडाईच्या मध्येही रहिवास होता. कसं असतं माहिती आहे का, हे मृत्यू लोक आहे. जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं, जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं. फक्त जायची पद्धत ज्याची त्याची. जसं की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. काही काही लोक जगतात. आपला जुना लोकेशने एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू त्या जगण्याला काही अर्थ नाहीये. आमचे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे का मरणीची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसानं मेल्याच्या नंतर कीर्ती शिल्लक उरली पाहिजे असं काहीतरी करावं. फॉर एक्झाम्पल जीवन जगत असताना मला सांगायला आवडेल, जीवन जगत असताना एक काम करायचं की आपण मेल्याच्या नंतर सोबत काही न्यायचं नाहीये. कुणी म्हणतं टाकून पण काही जायचं नाही, पण हो सोबतही नेता येतं आणि इथं सोडूनही जाता येतं. सोडून जायचं ते म्हणजे तुमची कीर्ती, तुमचं चांगलं नाव, ते तुम्ही सोडून जाऊ शकतात. स्वर्ग आणि नरक इथून कोणीच बघितलेलं नाही, फक्त वाचलेला स्वर्ग आणि नरक. पण स्वर्गाची प्राप्ती खरंच कोणाला होते आणि नरकाची प्राप्ती खरंच कोणाला होते का? थोडं मला शास्त्राच्या भाषेत सांगायला आवडेल किंवा एक्झाम्पल गोड देईल, तुम्हाला पटेल असं. रस्त्याने एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. जीवन जगायची पद्धत माणसानं कशी असावी. एक साधू महात्मा रस्त्याने भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना
समोरच्या गल्लीत भिक्षा मागायला जातील तोपर्यंत एक प्रेत त्या गल्लीतून जात होतं. ते प्रेत बघितलं आणि साधू महात्म्याला असं वाटलं, अरे ज्या गल्लीतून प्रेत जाते त्या गल्लीतून भिक्षा मागणं काही योग्य नाहीये. साधू महात्मा जागीच थांबले. थांबल्याच्या नंतर त्या गल्लीतून एक बाई होती, तिची 8-9 वर्षाची पोरगी होती. त्या 9 वर्षाच्या पोरीला ओट्यावर येऊन आवाज दिला, दीदी काय ग मम्मी, बेटा बघ ना आपल्या गल्लीतून प्रेत गेलंय, जाणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला त्याला बघून ये म्हणले. पोरगी पडत पडत जाते. साधू महात्मा बघत होते. साधू महात्मा विचार करत होते, देवा पूर्ण आयुष्य तुझ्यावर खर्च केलं रे, संसाराचा अजिबात काही नाद नाही, संसाराचा त्याग केला, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते. आता उत्तर ऐकण्याची अपेक्षा साधू महात्म्याला आहे. पोरगी प्रेत यात्रेमधनं फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर आईला सांगायला लागली, म्हणले आई अगं ऐक ना. काय ग आई, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला, काय उत्तर आणलं? 9 वर्षाच्या पोरीनं माईला सांगितलं, आई मरणारा म्हातारा की नाही स्वर्गात गेला म्हणले. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला ऐकल्याच्या नंतर साधू महात्म्यानं कमंडलू झोरी जागीच ठेवली आणि जाऊन त्या 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले. बाई तू संसारी बाई या आणि तू तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये म्हणले. हे ज्ञान तुम्ही कुठून प्राप्त केलंस? पूर्ण आयुष्य देवावर खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. तुझी 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? त्या 9 वर्षाच्या पोरीने गोड उत्तर दिलं, बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतःकरण असावं लागतंय. म्हणे कसं? प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना, प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील चांगला होता वो म्हातारा, अजून 1-2 वर्ष राहायला पाहिजे होता, कोण बी गरीब न सुख दुःख मा उभा राहायचाय, समजिलो स्वर्गानेच प्राप्ती. आणि प्रेत यात्रांमागे जर लोक म्हणतच होते बरं वगैरे चिलगा बोलता किडा पाडे रे, मग समजिले याला नरकानेच प्राप्ती. बरोबर आहे की नाही? वागणं तुमचं ठरवतं स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची की नरकाची प्राप्ती करून घ्यायची. पण काही लोकांना अजूनही जगता येत नाही. काही लोक अजून येळाना किडा पाडा माश्यतच, हा असा तो तसा, याने आई कर त्याने ते कर. अजून बी लोक जगता येत नाही, किडा पाडाना धंदा कराना. अरे जगिल्या, कारण हा जन्म पुन्हा नाही भैया. करताच आला ना तर आमचे नाथबाबा सांगतात प्रेमाची पेरणी करा. जसं की हे प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. सर्वाशी जर असं ठरावं
कोणी येणार ना किडा पाळा नाही कितला आनंदमय वातावरण राहील. हा पण काही काही लोकांचा स्वभाव असतो, तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगले बनून गेले तरी त्या किडा पाळाशिवाय राहतात नाही. बरोबर आहे ना. मनापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त मोठा आहे. अगो तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे, दादा जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर लोकांच्या नादी लागणे नाही, लोकांना कामाचे किडा पाडणं. तुम्ही कितला बी चांगला वागणार तरी ज्यासले किडा पाडणं आहे त्या पाडतच. म्हणून एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना, सक्सेस जरी वैन ती बुकणारा कुत्रासनी वर्ष लागू नये. आपला कीर्तनना भारी संदेश आहे. एखादा पोरगा जर काय करायला निघणार, काही काही म्हातारे चांगले असतात सपोर्ट करतात, काही काही काका चांगले असतात सपोर्ट करतात, पण बाकीना अर्धाला राहतच. तसं मला माहिती आहे सुलवाडाना लोक बटाच भारी आहेत बा, कारण आपली कीर्तन पुरं करणं आहे अजून. हा काही काही अर्धा लवी जातस आणि तरुण पोरेच ना किडा पाडत बट्टस करतात या भाऊसाहेब ना पुऱ्या येडान माय काय विकरच चालत. हा को तात्या पण जास्त जड करा झाले रे येड चालत ते, आणि ते पोरग सक्सेस होई ना का याच किडा पाडणारा त्यान दारमा जात. बावड्यो पेडा बिडा काय कोण राय ना गु कायले कितला वायबार धंदा आहे त्या. हा कितला वायबार धंदा आहे. म्हणजे किडा पाडा टाइमले बी तुम्हीच होतात. आता सक्सेस वगैरे पेडा मागायला बी तुम्हीच उभा शकतो. पेडा मागा टाइमले बी लाज नाही वाटत का. विठ्ठल विठ्ठल आमचे सर गेलेत आणि सरांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने कीर्तनाचा योग आहे. मी तर सांगत असताना हो मी जेवढं वाचलंय तेवढं सांगेल की भैया जाणाऱ्या व्यक्तीच्या वर्षश्राद्धाला पुण्यतिथीला किंवा दशकिऱ्या विधीला कीर्तन होणं एवढं सोपं नाहीये. जाणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा पुण्याचा साठा असेल तर कीर्तनाचा योग होतो, अन्यथा ते शक्य नाही. बरेच लोक, आता मला नाव सांगायचं नाहीये, लांबून एक फोन आलता मला, महाराज काही झालं तरी आम्हाला कीर्तन करायचं, महाबापाची पुण्यतिथी. म्हणलं ठीक आहे, मुलगा कमवतोय मी कमवतोय, आमची स्वतःची कंपनी आहे म्हणता चालेल ना. सकाळी कीर्तन तसं आज फोन करा, जे वावर तयार करा त्या वावर मग पाणी पडी बसायला जागा नाही म्हणता. जागा बसायला नाही रे तुम दल्ला नीच होई. कीर्तन होण्यासाठी सुद्धा जाणाऱ्याचा पुण्याचा साठा असावा लागतो, नाहीतर शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल सरांना 2 चिरंजीव आहेत आणि सरांच्या पत्नी पण आहेत. आलेल्या आहेत ना कीर्तनाला. कीर्तनाला नाही का. कसं आहे ना, सरांची वय 60 असेल म्हणजे आईंची 60-62 वय असेल ना सरांची. बरोबर आहे ना. हो म्हणजे आईंची वय 56-57 असेल. हां हां म्हणजे निम्मे माहीत आईन त्या. आणि निम्मे वयात विधवा होणं. काही काही लोक आहे ना एवढे बोगस असतात. सुरुवातीलाच सांगितलं, माणूस आणि बाई किती चांगली असेल वाईट नजरेनं बघणारे वाईटच नजरेनं बघतात. विधवा बाईचं जीवन, आईंचं बरं आहे 50वी ओलांडली म्हणून, नाहीतर काही काही तरुण पोरी विधवा होतात ना. बिचारी माऊली किती चांगली असली, एखाद्या कागदपत्रासाठी जरी फिरत असले तरी काही काही नालायक लोक दोष लावतात. विधवाचं जीवन जगणं एवढं सोपं नाही आहे. हां हो, आणि पतीसोबत असल्यावर माणूस किती मोठ्या संकटाला तोंड देऊ शकतो. ज्या बाईचा पतीच नाही त्या बाईला विचारा ते दुःख काय असतं. अजून आपण माझ वावर माकू देल नाही, मी आडमुल्लान फिरायला राहिनो नुसता. हां नाही मला फक्त परिचय द्यायचा आहे. हो एखाद्या बाईचा पती जावा, इथं असेल एखादी माझी ताई विधवा, एखाद्या बाईचा पती गेल्याच्या नंतर लोक कोणत्या कोणत्या नजरेनं बघतात आणि कसल्या लोकांना तोंड द्यावं लागतं महाराज. ज्या बाईचा पती गेला त्या बाईला माहिती ते दुःख काय असतं. एका मिनिटात तुम्हाला सांगेल. हे कसा उना मनावर हाव दुःखाना डोंगर, कसा उना मनावर हाव दुःखाना डोंगर. तुम्ही बोला नादनी काही सांगा माय सांगा नादनी, नका जाऊ माय सोडी सनी.
नका जाऊ माय सोडीसनी हो नका जाऊ ना सोडीसनी देवला मी कापूरने झोत तरी मना कोणा करी दिना गात देवला मी कापूरने झोत तरी मना कोणा करी दिना गात देवबा दया येऊ दे तारे मनी देवबा दया येऊ दे तारे मनी नका जाऊ माय सोडीसनी ओ नका जाऊ कारवारी सोडीसनी तसे आमच्या आई साहेबांचे पतिदेव गेलेले सरांचे 2 चिरंजीव ते पण हजर आहे आणि ते दोघं लेकरांनीच कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. भैया मी तर एकच सांगेल जे मुलं पोरांसाठी मायांसाठी आपण काय नाही करू शकत तर हे एक पर्याय व्यवस्था आहे. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला पितृदोष आहे, आम्हाला ब्राह्मणानं सांगितलं नारायण नागबली करायची. मी खात्रीनं सांगेल जर मायबाप मेल्याच्या नंतर तुम्ही वर्ष श्राद्ध असेल किंवा पुण्यतिथी असेल या प्रत्येक प्रसंगाला जर भगवंताचं नामचिंतन त्यांच्या कानी पडत असेल लोकांच्या कानी पडत असेल तर तुम्हाला पितृदोष लागत नाही हा आमचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत ज्यांनी महाराष्ट्र गुजरात अर्ध MP वेळ केले ते म्हणजे आमचे पाहुबा बाबा वैंदानेकर. महाराजांच्या हातातच जादू आहे महाराज आणि तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं पूर्ण श्रेय जातं आमच्या पाहुबा बाबांना. मला जर असं माहीत राहतं जाणारा काका सर होतात असं आमना महाराज सुद्धा मनसंगला बाळ बोललेले. खरं तर आमच्या पाहुबा बाबांची खूप इच्छा होती म्हणे मला फोन आलेला काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं आणि दुसरं श्रेय जातं आमचे साऊंडवाले दादा तुम्हीच धरेल होता ना. हां काही का ना म्हणे आपले रविकिरण महाराजले बला होते ते म्हणे त्यालेच बला अरे साला त्यानं मायनं साला ते सांगच बी मस्त नाचत बी मस्त साला ते भुऱ्याला बोलावा म्हणे. म्हणतं चला आमचे साऊंडवाले दादांनी पाहुबा महाराजांना सांगितलं. मला वाटतं वासुदेव बाबांना पण सांगितलं होतं. बाबांचा पण फोन होता. खरं तर मला आनंद वाटतो सगळे आमचे घरचेच महाराज मंडळी तिकडे शिंदखेड्याचे आमचे सतीश बाबा आहेत आमचे छोटे महाराज आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण विनेकरी बापला चोपदार बाबा आहेत विनेकरी महाराज आहेत सगळे संस्थेतले विद्यार्थी आहेत आपले. गावमान हवी आहेत का शिंदखेडा नाही आहेत बापरे शिंदखेडा काय प्रगती पथावर शेव अख्खी पुरी पॅनल आपली 100 आहेत. अरे वा चांगलं आहे. तुम्ही इथला बडा महाराज आहेत एक महाराज ना 20 विद्यार्थी धरात तरी 100 ना पुढे बजेट जायचं. चांगलं आहे. धर्माचं कार्य करतात आमचे सतीश बाबा कीर्तनासाठी उपस्थित. साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम चांगले. पहिला मग डोकं फिरायचे ना तुम्ही तुमले नंतर असं वाट नाही हो म्हणा बापरे आपणच बोलावं आपलीच घाल राहणार जाणं. सुरुवातले वस थोडा त्रास पण मस्त आहे. साऊंड सिस्टीम चांगली. यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दिनेश भैया आहेत. त्यांच्या पराक्रमामुळेच आपण सुरुवात आपली झालेली आहे. सगळे कीर्तनकार हे मार्केटमध्ये आणणारे हेच लोक आहेत. दिनेश दादाची पण एक खासियत आहे बरं का सतीश बाबा काय कोण घेणं देणं नाही. तुम्ही जर किडा पाडतच होती तुम्हाला जोडी पाडली मन जोडीन लगेच जसा तसा होई जाई म्हणजे सांगा तात्पर्य असं जसा लोक तसा वागिले तसं का दिनू दादा. बरेच भागाभागातून परिसरातून आलेले श्रोतेगण आहेत. मला प्रत्येकाचे नावं घेणं शक्य होणार नाही कारण खेड्यावरचे पण लोक आलेले आहेत ना काही गावाचे. आमचे नंदूभाऊ कुठं बसलेत वरपड्याचे नंदूभाऊ आलेले आहेत. शेत का घ्या शेत ना का बजेट देखील ना काय ठिकाणा नाही चला बुगर. हां वरपड्याची पण बरीच मंडळी आलेली मला वाटतं परिसराचे बरेच आहेत नाही का. हो
मला प्रत्येकाची नावं काय घेणं शक्य होणार नाही. नावे जर लेवा माझं राहिगो एक दोन नावे सुटी घ्यात तुम्ही बुडी बुडी सांगशाल शिलगा रे तभी चिकना चिकना नाही झाला. आणि समजा बटाच नावे लिहायला गो 2 तास निघ जाते तुम्हाला नावे सरावत नाही. सकाळी तुम्हीच सांगशात कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता आमले समज नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून आलेले सगळे श्रोत्यांना मी साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल आमचे शिंदखेड्याचे महाराज पण आलेले आहेत. वा अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? जाळूनी संसार वैसली अंगणी ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबर आहे. आणि ते तुकोबर आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सावध करताय. भैया जीवन जगत असताना कर्म करत असताना सावधगिरी न करा नाही तर रिटर्न डबल येतंय. उदाहरण म्हणून सांगेल, गव्हाची पेरणी करायला जातो आपण. सरजी गव्हाची पेरणी करायला गेलो, तुम्ही किती किलोची बॅग घेऊन जाता पेरणी करायला? कितला किलो बॅग राहते थैली? 30 किलो 40 किलो बरोबर आहे ना. 40 ने पुढे राहत नाही. 40 किलोनी थैली पैरायला जातास तुम्ही. मोटरसायकल टीन लई जातास पैरायला. पण त्याच गहू कापीशी लयत असतो मोटरसायकलवर घर लई येत असत. काय लागस? ट्रॅक्टर. आता मोटरसायकल टीन लय घेतात आणि लय टाइमला ट्रॅक्टर बरी लय ना. तसंच कर्म करतात ना त्याच्यापेक्षा 4 पटीने भेटतंय. विठ्ठल विठ्ठल. अजून सोपं करून सांगतो. दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहा. दर्या खोऱ्या जाऊ द्या. एखादा नवीन बंगला बांधलेला आहे, त्याच्यात सामानच टाकलेला नाही. सामान टाकलेला नाही, बंगला खाली आणि त्या खाली बंगला मग फक्त आवाज द्या राम. तर त्या भिंती रिप्लाय आपल्याला आवाज देतात राम राम राम. तुम्ही त्या भिंतीस मग आवाज द्या राधे. भिंती तुम्हाला 2 वेळेस आवाज देतील राधे राधे राधे. आणि त्याच भिंतीस ना मधमा आवाज द्या नीच. त्या भिंती सांगते एरिया मन सोनचिडो कदा बी रांधा भाऊ. काय म्हणतात त्या? ती भिंत काय म्हणते आपल्याला? ते घर काय म्हणतं? तुम्ही राम म्हणलं तर डबल वेळेस तुम्हाला राम राम ऐकायला भेटलं. तुम्ही राधे म्हणलं तर डबल वेळेस राधे राधे ऐकायला भेटलं. तुम्ही नीच म्हणशात ते घर बी नीचच म्हणेन. हा म्हणून कर्म करत असताना सावधगिरी ना. वावरमा जर आपण येड्या बाबूला येऊन आंबा तोडायला गो ते आपला बापनी ठेवटी येईल शे का? हा जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी ना. काही लोक म्हणतात महाराज काय विशेष आहे का? आपला काय जर काही चुकणं ना गंगामा जाओ पाप धो येऊ. गंगामा जाईन पाप धवायचास का? काय मत आहे तुमनं? नंदू भाऊ तुमचं काय मत आहे? गंगामा पाप धवास का? नाही. मागचे बाबा गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं काय? हा बी नाही बी नाही. अशी जो बोली तो भांडा कशी आहो निजद काय राहणार बुजा. गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का? धुतलं जातं का? नाही. बरोबर. तुमना मते नाही पण मना मते मी सांगस पाप धवायचास. असं पाप धवायचास बरोबर घे माय. कोणी विचैन उपाटी सुजानो मग सकाळ. गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का? तर मी म्हणतो हो धुतलं जातं. अरे गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप का धुतलं जाणार नाही? महाराज जर तुम्ही मुखाने गंगा गंगा जरी म्हणलं तरी पाप.
धुतलं जातं का? तर माझं उत्तर असेल धुतलं जातं, पण तुमच्याकडनं न कळत झालेलं पाप असेल तर धुतलं जाईल, पण तुम्ही स्वतःहून पाप करून जर धुवायला जासाल तर ते धुतलं जात नाही. आणि जर धुतलंही जात असेल तर मग सांगा, पाप जर गंगामा धवाय गे ते बाष्पीभवनाद्वारे डग आखोत्या खालनं पाणी वर लई जातच आणि वर तैन पावसाळा मा ज्यान त्यानं पाप बरोबर ज्यान त्यानं दाबावर पडत रे भाऊ. सावली साथ सोडत नाही तसं पाप आणि कर्म आपली साथ सोडत नाही. म्हणून सावधगिरीनं करायचं कोणतंही काम. काही काही लोकांना असं वाटतं मी घरात करतोय ते कोणाला दिसत नाही. दादा घरात तू जर करत असेल ना, अरे डब्यामध्ये अडकलेली मुंगीला सुद्धा उपवाशी राहू देत नाही, एवढ्या बारीक नजरेनं माझा भगवंत पाहतो. घरात आपण काय करतोय तो बघत नसेल का? मांजर डोळ्याला दूध पेस तिला असं वाटत म्हणा डोळ्या बंद येत म्हणे कोणीच मला ते किराणा नाही येडी. फक्त डोळ्यातून बंद येतो लोक बटात किराणात पण हुशार लोक येतं येईन तोंड मा दूध मा तोंड घाल दिले म्हणेल गाव असं बी उष्ट होई जायचे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं, नाहीतर आपल्यावर नजर आहेच. अजून मला सांगायला आवडेल, थोडं सोपं करीन सांगा ना पटस माले, अवघड करी सांगापेक्षा. बोर्डिंग मध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. बोलू नका महाराज, बोलू नका महाराज असून, बोलू नका रे भाऊ असून. तुम्ही बोलशात, मी जर त्यासले गुपचूप करायला गो त्या मला सांगतील तू नाचले आवरले आमले काय शिकाडाय ना. बोर्डिंग मध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. मकर संक्रांतीचा सण होता, त्योहार होता. प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डिंग सुप्रिटेंडने लाडू दिले. सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. प्रत्येक पोराला एक एक लाडू दिला आणि सांगितलं अशा ठिकाणी जाऊन लाडू खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. आता प्रत्येक पोरानं हातमा लाडू होता. कोणी शेरीमा, कोणी मोरीमा, कोणी कानामा, कोपरामा, कोण कोडे खाय, कोण कोडे खाय. दुपारी हजेरी घेतली बोर्डिंग सुप्रिटेंडने. 30 विद्यार्थी मधनं 29च भरत होते. म्हणे बाडू गेला कुठं? म्हणे सर तुम्ही लाडू दिला तेव्हाचा बाडूचा पत्ता नाही. संध्याकाळ झाली तोपर्यंत बोर्डिंग सुप्रिटेंड वाट बघत होते, अजून येत नाही बाडू, अजून येत नाही. म्हणे नेमकं 5 वाजेला बाडू आला. सर रागवायला लागले, बाडू तुला अक्कल आहे का? सकाळपासून गायब आहे बेटा. अरे तुझी वाट बघायलो कधीचे. न विचारता दिवसभर गायब होता. म्हणे तुला शिक्षा भोगावी लागेल. छडी घे म्हणले हातावर. बाडून हात पुढे केला, 2 छड्या घेतला. म्हणले दुसरा हात पुढे कर. दुसरा हात पुढे करायचा होता पण हातात काहीतरी वस्तू होती. इकडच्या हातातली वस्तू या हातात ठेवली आणि मग हा हात पुढे केला. गुरुजींनी सांगितलं बाडू त्या हातात काय घेतलं ते दाखव. काय नाही गुरुजी तुम्ही छडी मारा. ए बाळा या हातातली वस्तू इकडच्या हातात काय घेतली ते दाखव. बाळा नाही दाखवत. गुरुजी म्हणले जर का तू हातातली वस्तू नाही दाखवली तर जास्तीची शिक्षा भोगावी लागल. तेव्हा बाडून हात पुढे केला. बाडूच्या हातात लाडू होता. सरांनी सांगितलं बेटा लाडू सकाळचा दिलेला आहे, तू अजून घेऊनच फिरतोय, लाडू खाल्ला नाहीस. तेव्हा बाडूनं सांगितलं गुरुजी तुम्ही लाडू देताना एक शब्द वापरला होता की बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा. लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही, अशा ठिकाणी लाडू खा. गुरुजी भूतलावर अशी कोणती जागाच नाही. मी पार अरण्य फिरून आलो, नदी नाल्या सगळं फिरून आलो, कानाकोपरा सगळं फिरून आलो, पण भूतलावर अशी जागाच नाही की जिथं माझा जगाचा मालक मला बघत नाही. अशी जागाच नाही. कर्म करत असताना सावध, कारण भगवंत अशी कोणती जागा नसेल की तिच्यावर देवाचं लक्ष नसेल किंवा त्याची नजर पडत नसेल. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. आपल्या असं वाटच ना आपण यांना त्यांना किडा पाड राहणो, तो ततान गाव माय मी आता चावी राहणो. अरे तो ततान गाव माय पण जो खरा मालक आहे तो तुन गाव मा हाजरीला राहणार ना. म्हणून निंदा सुद्धा सावधगिरी ते करत जाणे, ते किडापडी मरस माणूस. विठ्ठल विठ्ठल सांगितलं तरी आम्हाला पटणार नाही. आम्हाला काहीतरी एक्झाम्पल सांगा, उदाहरण सांगा. आता उदाहरण म्हणून माझे तुकोबराय सांगतील काय? तुकोबरायांची पायाची दुरई आपण बनवू शकत नाही. उगा प्रयत्न करेल रविकिरण महाराज. आता ऐका, एका कसायच्या आतून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावतीये, कसायच्या आती गाय लागत नाहीये. गाय पुढे पडते, कसाई गायच्या मागे धावत होता. नदीच्या काठीनं गाय अशी पडत होती. कसाई दादाच्या गायी हाती लागत नाही. ब्राह्मण दादा स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे बघितलं कसाई दादांना, आवाज दिला का हो ब्राह्मण दादा, माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही तेवढी गाय धरून द्या म्हणले. गाय मला घावत नाही तेवढी गाय धरून द्या.
ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केल्याच्या नंतर गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं, गायला धरावं. घेऊन गेला घरी. काय केलं असं नो बाबा, काय केलं असं? कापली असन आणि खाल्ली असन, नाही का? कसाईनं धरली ना. चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं, वारकरी बाबाला म्हणावं, बाबा पुन्हा का चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. मग एक काम करा ना बाबा, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो, बेटा पंक्तीत पण जेवायचं, तुझ्या घरी पण जेवायचं, तुझ्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला. वारकरी बाबाला घरी आणलं जेवायला. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेतात, तोपर्यंत त्या बाईनं पुन्हा आवाज दिला, बाबा चाललात कुठं? काय नाही लेकी मंदिरावर झोपाया चाललो. बाई म्हणते, वारकरी बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत म्हणले, आमच्या जवळच झोपा ना. वारकरी म्हणतो, मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आहे आणि 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. वारकरी बाबा पुढच्या रूम मध्ये, 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. आणि मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. दृष्टांत सांगत असताना सिद्धांत पटवायचा आहे. आणि दृष्टांत हा फेक नाही, हा संतांचा दृष्टांत आहे. हो, कोणीही याच्यातून वाईट काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. तसा तर आडे बसेल बडा चांगला लोक आहेत, कोणीच वाईट काढणार नाही. पण तरी पण मी इशारा दी राहिनो. काय माहितीये का, काही लोक असले ना चांगला माबी वाईट काढान सवय रास. एखादी संसारी बाई राहिनी ना, संसारी बाई, नवरा जो बाजार माहीन मेथीन जुडी लयस ना, तिला पाणी मारी मारी खराब होई जायला रास. जी बाई संसारी रास ना, बरोबर खराब काट टाकस आणि चांगली भाजी निवडीशनी भाजी बनाई टाकस संसारी बाई. आणि जी बाई उलगवाडी राहिनी ना, थोडी का सडेल राह ना, की जुडी फेक देशील गावा माय सडेल येऊन तात हो तुम्ही. म्हणजे 2 प्रकार आहेत त्या माबी. हो, तसं नजर जर चांगली असेल ना, दृष्टी चांगली असली का सृष्टी चांगली दिसते. जसं नजर जर चांगली असेल तर किचड मध्ये कमळ बघू शकतो, पण नजरेत जर का दोष असला ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असेल आणि फेक नाही, संतांचा दृष्टांत आहे. लक्षपूर्वक ऐका. आईन मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई म्हणते, वारकरी बाबा अहो उठा, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाप्पा जेवायला घरी आणलं तोवर वाटत होतं बाई काय संस्कारी या. झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं पोरगी काय पार मारते का. पण हिच्या मनामध्ये एवढी घाणरडी विचार येता. वारकरी बाबा म्हणतो, बाई असली घाणरडी कामं आम्ही करत नाही. आणि खरं तर वारकरी अशी घाणरडी कामं करतच नाही. खरे वारकरी बर, खरा जर वारकरी असेल, खरा वैष्णव असेल, खरा माडकरी असेल तर त्याच्या मनामध्ये असे वाईट विचार येत नाही. परस्त्री म्हणजे आमच्यासाठी आमची माय, आमची बहीण, हे विचार वारकऱ्याचे असले पाहिजे. खानदानी वारकऱ्याने गोष्ट करायला. काही लोक असले म्हणून बोलणं जड जास, जड बी घेते, मला काय घेणं देणं नाही, मी पहिला पाहिजे जसा आहे तसा शे. हा, आपलं बोलणं म्हणजे रोकडा कामशे काढतून खिचडीला म्हणा बोगणं. राग बी होणार म्हणा, काय करलीशात, 2री तारीख देवात नाही, यांवर काय करशात तुम्ही म्हणा. आणि पट्ट्याला 2री तारीखनी गरजच नाही, आपली दुकानात हायवेवर आहे. मनीषीन तोल ना धंदा आपण करतात बी नाही. बरोबर आहे की नाही. खरा जर वैष्णव असेल, खरा माडकरी असेल, खरा वारकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. गड्यात माड आहे, स्वतःला वारकरी म्हणतोय, तरी बाईला जर वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माडकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असले पाहिजे. कारण खानदानी माडकरी कधीच वाईट नजर देईन देखाव नाही. हो, मी खानदानी माडकरीनी व्याख्या सांग राहिलो. हो, कारण आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. आम्ही वैष्णव तसे नसतोच. काही एखादा गावमाना माडकरी जर चुकायना ना, लोक आमना सारखाले भेटतस, आमना महाराज असले भेटतस आणि मग सांगतस, शिलगाव हो महाराज तुम्हाला माडकरी बी पुराणीच येतो. एखादा जर गावमा काही किडा पाडात, कोणा पैसा बुडाय दिनात, कोणा काय बोली पण ना, लोक लगेच आमले ऐ काढता, महाराज तुम्हाला माडकरी पुराण नीच राहतो. दादा आमना माडकरी नाही नीच राहतस, बाकीना नीचशनी माडा घालली असे. माडकरी कसाल नीच, बाकीना नीचशनी माडा घालली. आम्हाला तर शिकवण आहे तुकोबरायांची, जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आमच्यासाठी परस्त्री, आमची माय, आमची बहीण हे विचार आमच्या येतात.
हो. बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबाच्या मुखातून वाक्य निघालं, काय बाई आहेस अगं, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आलीच कस काय? बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला, झोपेतच नवऱ्याला ठार केलं, नवऱ्याची खांडच केली. आता म्हणते वारकरी बाबाला, वारकरी बाबा आपल्याला आडवं येणारही कोणीच नाही म्हणले, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते आता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं? आईन मध्यरात्र बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं? काय नाही काका, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकरी बाबांना. खरं होतं का हो महाराज? ते खरं होतं का? कधी कधी माणूस प्रामाणिक असला तरी चांगला माणूस बी फशी जात बरं. कवय कवय. आणि बराच लोके माणूस ना ऐकत नाही, बाईना शब्दावर जास्त विश्वास ठेवतात. हो, तुम्हाला सांगू का, खोटा आळ कोणावरही येऊ शकतो. काही काही ठिकाणी चांगला माणूस सुद्धा फसतो. शमंतक मणी चोरण्याचा आड माझ्या कृष्ण भगवंतावर आला होता. जर देववर खोटा आड येऊ शकत असते, तुम्हावर नाही मनावर येवाव नाही का? वारकरी बाबा असून वारकरी असल्यावर परस्त्रीच्या आबरूवर नजर टाकली ना, कुणी म्हणतं याला जाळून टाका, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं गडफास लावा. एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणले असं काही करू नका. वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली ना, एक काम करा. म्हणे काय? याचे 2 हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकऱ्याला चौकात बांधलं, 2 हात तोडले. 2 हात तोडल्याच्या नंतर वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा हाच का रे तुझा न्याय? तुझ्यासाठी पायीवारी करत होतो, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, अरे तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे पंढरीश पांडुरंग परमात्मा, सांग ना देवा. तेव्हा भगवंतानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागते. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्यातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावतीया, कसायाच्या हाती गाय लागत नव्हती. कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर, काय रे भाऊ चालणार रे? हा उभा पी करता आबाली राहणार भाऊ. हो म्हणा बापरे, सुलवाडा मा बी चांगला कुंदा आहे ना. मी म्हणतो तयार होई गे म्हणतो बाबर. चालू कीर्तन मग उठी निघान तयारी. काय वायबार धंदा राहतो याच मी. अरे कीर्तन काय टाइमपासचं साधन नाही रे काका सोन. आणि उजीव आहे की तुम्ही 12वी पुढे शिकेल बी नाही. आम्ही डिग्र्या शिलगायशील काय अडे चेटेल्यात. हा कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये. कीर्तन अजिबात टाइमपासचं साधन नाहीये दादा. परिचयासाठी सांगेल, कीर्तनात बसत जा. हिंदू बांधवांना सांगतो, हिंदू तरुणांना खास करून सांगतो, कीर्तनात बसण्याची आपली परंपरा आहे. जसं की कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांची ही आपल्या धर्माची संस्कृती. कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये. कीर्तनात बसलं पाहिजे. हा ते काय वे बरं आवडी राहतले काय बराल जाशात का तुम्ही? आणि घर जाईन बी कोणता अभ्यास करशात तुम्ही? मोबाईल मात बोटी घालशात. कोणता किडा पाडावशात? हा बानट सुरूच ना. विठ्ठल विठ्ठल तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी पायीवारी चालणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील
तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे जगाच्या मालका. तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं वारकरी बाबाला, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं. म्हणले कसं देवा. मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, तुम्ही गंगेवर स्नान करत होते, एका कसायाच्या आतून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत होती, ती गाय तिचा जीव वाचवत होती, कसायाच्या हाती लागत नव्हती. पण तुम्हाला कसाई दादानं आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला सापडत नाही, तेवढी गाय तुम्ही धरून द्या. तुम्ही काय केलं, गायीच्या समोर गेले, समोर जाऊन दोघं हात आडवे केले, गाय जागीच थांबली. कसायानं गायला धरलं, धरल्याच्या नंतर तो घरी घेऊन गेला. काय केलं त्यानं, कापलं आणि खाल्ली. जर कदाचित तुम्ही गंगेवर स्नान करताना उठले नसते, गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले नसते, तर कदाचित गायीचा जीव वाचला असता. पण या हातांमुळे गायला जीव गमवावा लागला, म्हणून तुम्हाला या जन्मामध्ये हात गमवावे लागले. केले कर्म झाले त्याची भोग. तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकऱ्यानं सांगितलं देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता ना, त्याचा काय अपराध होता. तो तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता. तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय, पण हा तोच मागच्या जन्माचा कसाई, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाई. त्यानं जसं तिची खांड केली, तिने सुद्धा त्याची तशीच खांड केली. महाराज सांगायचं तात्पर्य एवढे की कर्म माणसाला सोडत नाही. सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही, ते आपल्याला भोगावंच लागतं. हा झाला संतांचा दृष्टांत. मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडेल का भगवंत. आपल्याकडनं जर काही चुकलं बहिणी हो, देव सोडीन का आपले. अजिबात नाही, अजिबात नाही. कितला उदाहरण सांगू मी तुमले, ऐका. एक म्हातारा जरा बोलका होता, म्हातारा बोलका होता. सुनबाईने नवराला सांगा तुम्हाला बाप बोलता कटकट करस म्हणे, तुम्हाला म्हाताराला कुठेतरी काढा. पोऱ्या म्हणे जर म्हाताराला वृद्धाश्रमात टाका, भाऊबंद किंवा असुई जाईन, त्यानापेक्षा असं करस म्हाताराला मारीस टाकस, पण मना पद्धत मा मारस म्हणे. कसं, तू फक्त देख म्हणे. बापनी का खाटवर जाई बट ना पप्पा म्हणे, काय रे भाऊ म्हणे, तुमले तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलं जा नाही. बापले इथला आनंद म्हणे बिघडेल कुष्टा काय सुधारण भाऊ म्हणे. काय रे भाऊ तुमले तीर्थक्षेत्रावर लई जाणं म्हणे. 4 व्हीलर गाडी मा बापले बसाडली ना, तीर्थक्षेत्रावर लई घ्या. बाप ना हात धरी गाडी मा उतारली ना, पाणी मला जाई राहता बापले, गुडगाल पाणी लाग राहत. बाप म्हणे बावड्या बसू का भाऊ वाटे. नाही म्हणे पप्पा पुढे चला म्हणे. गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे. बावड्याव बसूर भाऊ. नाही म्हणे पप्पा चला पुढे. गुडगानं पाणी छाती लागायला लागे म्हणे. बावड्याव तू नका बजेट बदली घ्यार भाऊ. चला पप्पा पुढे. गड्यापर्यंत पाणी आलं. बापाच्या लक्षात आलं म्हणे बावड्या म्हणे काय पप्पा. भाऊ तू आटे तीर्थक्षेत्रावर स्नान नाही लयल रे माले. आटे तू नेमकं स्नान करायला यायचे का म्हण लेंडर फुस करायला यायचे. पप्पा तुमच्या लक्षात आलंय ना, मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं आहे. म्हणले हो बेटा एक काम कर, तू जागा बदलून टाक. मला मार पण जागा बदलून टाक. पाण्याचा सोडायचंय ना, या जागेवर सोडू नको, तू जागा बदल. पोरानं बापाला विचारलं पप्पा तुमच्या लक्षात आलंय ना मी तुम्हाला मारण्यासाठीच आणलेलं आहे म्हणे. हा तुमनं पक्क ध्यान माहिती तुमले मारायला लयले म्हणे. मग जागा का बरं बदलायला राहणार. बाप म्हणे भाऊ तू जागा बदलाव रे. का बरं हो पप्पा. हे राजा अरे जागा बदल ना. का बरं पप्पा. भाऊ आईच जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सस्वार, जगाचे कर्म कैसे पडते ईश्वर, जगाचे कर्म कैसे पडते ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, कैसे जागे पडते बरे ईश्वर, कैसे जागे कर्म पडते बरे ईश्वर. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. आमच्या महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. वा.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवान, नाही का ईश्वर. म्हणजे प्रत्येकाचा कर्माचं फळ भगवंत देतो. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. आणि तुम्हाला सांगू का, कर्म चांगलं असेल ना त्या पद्धतीत, जसं तुम्ही पहिला महिना शाळामा जातच ना, पहिली ना वर्गमा जावानंतर जर तुम्ही हाजरी महिना 30 दिन ना रस्त्यामध्ये 4 रविवार काढता का, 2-3 सुट्ट्या काढता का, कमीत कमी 24-25 दिवस राहतच. त्यामुळे तुम्हाला जिथला दिवस नाही हाजरी तिथला दिन बरोबर अनुक्रमाने त्या प्रगतीपत्रावर लिखेल राहस, नाही का. तसं तुमचं कर्म आहे ना देवाच्या प्रगतीपत्रावर लिहिलेलं असतं. म्हणून सावधगिरीनं. आणि जठीन ते प्रगतीपत्र सरी गे तडे समजेल आपलं वर्ष सरी घेऊ. हा, पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मरावं लागतंय. आणि ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी मारूनही माणूस मरत नाही. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचवू शकत नाही. पण ज्या दिनले मरण नाही त्या दिनले मागे तीन गाडी ठोक दिली तरी बी माणूस मरत. हा, जसा म्हातारा होता तशीच गरमा म्हातारी बी बोलती बोलकी होती. सुनबाई नवराला सांगे तुम्ही माय बोलता टन करस आहे म्हातारीला कुठेतरी काढा. त्या पोऱ्याने बी तोच विचार करा कथा कथा काढा ना वायबार भाऊ बन की मास व्हापेक्षा रातले देखूत म्हणे काय करा ना. जेवण बिवण करले ना 11 11:30 वाजून सुमारले म्हातारीनं गासोड बांधले ना दुसरा मजलावर त्याने फेक दिले. नवरा बायको निश्चित झोपणार. म्हातारी पायटेच पोऱ्याना दरवाजा ठोकायला लागले. भावड्या दरवाजा उघाड रे भाऊ म्हणे. पोऱ्याने दरवाजा उघाडा मायले तर म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ. दुसरा मजलावर त्याने फेक दिनं तरी बी म्हणे भाऊ तू जो वरतही फेका ना तर खाल कपाशीन गाडी भराय राहीन ते. मरण नाही तर मरणार नाही, मरण नाही ते मरणार नाही. पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी आपला बाप किंवा आपली माय सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून कर्म सावधगिरीनं करायचंय, नाही का. ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला भेटतं. पहिला दृष्टांत सांगितला तो संतांचा. दुसरा दृष्टांत तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाचा भोगावा लागतो. जसं पेरणार आहे तसं उगवणार आहे. आता लास्टमध्ये सांगेल जो स्वतः न्यायाधीश, जो न्यायाधीश कृष्ण भगवंत आहे तो स्वतःला सोडतो का न्याय करत असताना. तो स्वतःलाही सोडत नाही. एका मिनिटात पटवेल. पर भजन करा विठ्ठल विठ्ठल. स्वतः न्यायाधीश तो स्वतःला सोडतो का मोजून 1 ते 1.5 मिनिटात पटवेल. लक्षपूर्वक आहे का. भगवंत उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते आणि झोपलेले असे होते की देवाच्या पायात आडी होती. देवाच्या पायात आडी आहे. देवाच्या पायाला पद्म आहे. देवाचा पद्म चकाकत होता. चकाकणारा पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर शिकाऱ्याला असं वाटलं का तो चकाकणारा पद्म नाही, त्याला असं वाटलं कुणा प्राण्याचा डोळा चकाकतोय. जसा का बाण सोडला बरोबर देवाच्या पायाला आणि देवाचं मरणच अंगुष्ट्यात होतं. हो, देवाचा आवाज हा दिशी त्या शिकारीच्या कानी पडला. शिकारी सैरावैरा धावत आला. लक्षात आला अरे आपण प्राण्याला नाही आपण कोण्या मानवालाच बाण मारलेला आहे. जवळ आले बघतात मानव पण कोणा, अरे द्वारकेच्या राजालाच आपण बाण मारलेला. जवळ आले देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कुण्या प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय म्हणून मी बाण सोडलेला होता. देवानं जवळ घेतलं. त्या पारधीला सांगितलं राजा तू मला बाण मारलाय ना अजिबात नाराज होऊ नको. हे माझं कर्म आहे, हे मला भोगावं लागतंय. म्हणले कसं देवा. तू अजिबात नाराज होऊ नकोस. म्हणे कसं देवा. अरे हे माझं कर्म आहे. म्हणले देवा मला स्पष्ट भाषेत सांगशाल का. देवानं सांगितलं जेव्हा मी राम होतो ना तेव्हा तू वाली होता. जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता आणि वालीला मारत असताना रामानं लपून बाण मारला होता. मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारलाय म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय. म्हणजे व्यवहार क्लिअर झाला. हा सगळा अभ्यास माझ्या तुकोबरायांनी केला आणि ठामपणे सांगतात की भोगावाच लागतो अभंगाच्या प्रथम. भोगतो नगाले करा
संचिता वाचून पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान. साधकांचा प्रश्न आहे तुकोबारायांना. तुकोबाराय भोगा भोगावाच लागतो इथपर्यंत आम्हाला मान्य आहे, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये एखाद्या संकटाला तोंड देतोय, तो आमचा भोग असेल, आमचं कर्म असेल, त्याला आम्ही तोंड देतोय आणि संकटाला तोंड देतोय. तशा वेळीच तुम्ही म्हणतात करावे ते मनी समाधान. कसं शक्य आहे? आणि तुम्ही म्हणता किती मोठ्या संकटाला तोंड देत असताना समाधानी जीवन जगायचं. मग तुम्ही एखादं उदाहरण आम्हाला पटवा, आम्हाला पटलं पाहिजे. मग आम्ही सुद्धा संकटाच्या वेळी सुद्धा समाधानी जीवन जगू. मोजून 1 मिनिटात पटवेल आणि सेवेला पूर्णविराम असेल. लक्षपूर्वक ऐका. करावे ते मनी समाधान. समाधानी जीवन जगणं काय असतात मी बी काही करू शकत नाही. 9 पंचपदी सुरू होई जायला होते. राईट टाईम येत आपण नाही का. 9 ते 11 कीर्तना टाईम रास 5 मिनटं राहिले. तुम्ही सांगशात आता बी सराय दिसू. तुम्ही सांगशात ते 5 मिनटं बोलसू. काय करू काय करू? आवरू का? हा चाल देऊ अजून असं पुरा वसूल करशात. मला काय तुम्ही सांगत मी बोलसून अजून 10 मिनटं त्यामुळे काय नाही. तर विषय असा आहे तुम्ही बसलेले सगळे सुज्ञ लोक आहात. मला खूप काय सांगायची गरज नाही. आमच्या सरांचे चिरंजीव कुठे आहेत? दादासाहेब कुठे आहेत? लहान दादा का मोठे दादा कुठे आहेत? अच्छा, दोघं बंधू आहेत ना. आपली घरची शेती आहे ना? शेती घरची आहे ना? काय लावतात शेतीमध्ये? कापूस वगैरे लावतात का? मका लावतात? कापूस लावतस ना? कापूस कापूस नाही मागा हो, तुम्ही घाबरू नका ना. लावतात ना कापूस लावतात. मग समजा कापूस वेचणी चालू शेवा आणि संध्याकाळी ना 5 सव्वा 5 वाजता मजूर सुद्धा टाईम वही जायला शे आणि देव गाऱ्या गोऱ्या कराय ना. तुम्ही काय सांगता मजूरले? जे होईन ते दखाय जाईल पण इथं मिटाळल्या बुवा असं. बरोबर आहे ना? हा म्हणजे जर वावर वाढणं होईल तर थोडं मन मोठं करणं पडेल. काय करा ना ते तुम्ही सांगा. कोणले कोणले वाट राही ना. मी अजून 10 मिनिटं बोलायला पाहिजे बा असं. कोणले कोणले वाट राही ना. तुम्ही बहिणी आवरू का? मी बोलू ना? वरबोट करा. कोणले कोणले वाट राही ना. मी बोलायला पाहिजे असं. पुरुष मंडळी तुम्ही सतीश बाबा याच पण 21 जमा करा. काही दिक्कत नाही. तुम्ही बसायला तयार असाल तर मला सांगायला काय अडचण आहे नाही का. 10 मिनिटं बोलणार आहे मी, काळजी करू नका. ऐका. विठ्ठल विठ्ठल ऐका. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडत होते. विशेष नाही कौरव सुद्धा रडत होते. पांडव रडतील यात विशेष नाही कौरव रडत होते. मग माणसानं जीवन जगत असताना असं जगावं आपले रडतील यात विशेष नाही. दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आला पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं. नाही तर जगूनच फायदा नाही. हो, पांडव रडत होते. पांडव पुत्र गेला होता पण कौरवांना तर पांडवच संपवायचे होते ना. तरी सुद्धा पांडव पुत्रासाठी रडत होते. म्हणजे त्या व्यक्तीचं काय जीवन असेल नाही का. आणि जीवन जगत असताना माणसानं असं जगावं आपला कितला का तोंड जागी जागी रडत ना त्याला किंमत नाही. पण जो कोणी दुसरा गावले होई किंवा वावर मा जायलोय त्यांना कानवर बातमी पडणे आमका आमका नावनं व्यक्ती मरी गेलो त्याला प्रेत यात्रा मग नाही येता होऊनच चालेल. पण बसल्या जागेवर त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू आले पाहिजे. समजावं आपण आपलं जीवन सक्सेस झालं. असं जग माणूस. अभिमन्यू मरण पावला. पांडव रडत होते. कौरव सुद्धा रडत होते. कृष्ण भगवंत बघत होते. आता कृष्ण भगवंत बघत होते. धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं. कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया. सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. ये संदेश सुभद्रा तक पहुंचा दे.
देव विचार करे, हाव निरोप जर मी सुभद्राला सांगाते ना एकुलता एक पोरगा मरेले, हाव निरोप सांगाल जा कदाचित म्हणी गचंडी धरस, म्हणी गच्ची धरीन, मला मारीन का म्हणा केस वडीन, असा भरपूर प्रश्न देवना मनमा राहतात. पण निरोप सांगाल ते मालेच जाणं पडीन म्हणे, कारण सांगणारा मीच आहे एकटा. कौरव ते दुश्मन आहेत त्या ते जाणार नाही, पांडवच ना पोरगाज मरेले त्या कस काय जातील. देव म्हणे आई मालेच जाणं पडीन निरोप सांगाले. पण पहिले मैतना निरोप सांगाले ना मानशेच जायत. आता मोबाईल वर घ्यात म्हणेशीन जरा फरक पडी घ्या, मोबाईल वर घ्या म्हणेशीन फरक पडी घ्या. नाही ते पहिले मौतना निरोप सांगाले ना माणसे जायत माणसे. पण मैतना निरोप सांगायला जाणारा माणसे बी हुशार लागेल. आता मोबाईल वर घ्या म्हणेशीन बराच फरक पडी घ्या. मोबाईलमुळे काही काही गोष्टी खूप चांगल्या होईनात आणि मोबाईलमुळे काही काही गोष्टीच ना उजित सत्यानाश होई घ्या. हो, मोबाईलमुळे काही गोष्टी इथल्या भारी होई घ्यात ना. नाही ते पहिले बाप मरी जाय तरी पोरले येवाले टाईम होई जाय, बापले शेवट अंत्यविधी होई जाय तर लोगून पोर ये नाही, मोबाईल होतात नाही. पहिल्या बाया बसेल होते ना तिसले विचारा जेमतेम मायबाप सापडे तिसले मरण टाईमले. आते डॉक्टरने जर सांग म्हातारा 2 दिन मा जावाय त्याच दिन तिथील फोन कर देतो बहीण लगी इबटस, म्हातारा मराना 3 दिन पहिले पोरी इबटस. मोबाईलमुळे फायदा होई घ्या. हो, काही गोष्टीच मग फायदा होईना पण काही गोष्टीच नाही. इथला सत्यानाश करेल ना मोबाईलच नाही. एक भाऊ मोबाईल मा व्हॉट्सअप चलावता चलावता दुसरा घरमा घुसी घ्या. त्यात सुधारणच नाही मी कोण घरमा घुसनो. असं व्हॉट्सअप चलावता चलावता कॉटवर बशी घ्या. ती बहीण बी टीव्ही दाखवा इथली येडी होती, तिला असं वाटणं म्हणा मालक अजून भाऊ तिने बी तोंड डख नाही. रोज ते चित्रबले दखी दखी किदरी जात ना. ती बहीण बिगर तोंड डकांची आठी तिने चहा बनायसाठी पोयावर ठी दिने हात मारी मोठ होतं टीव्ही मात चित होतं. आहो भाऊनी चहा ना कप दका हात मारली ना पेवान टाइमले वर दकस हो म्हणा बापरे आई ते दुसरी पिओ पी म्हणे आपला घरमा नाही तर बा आपण दुसऱ्या घरमा ही लागेल. गाय गाय कप ठेवा जीवलीस नाही घरना बाहेर पैरांता. जर घरना मालकनी मला आटे देखील ना मला एक बुका मा मुका कट टाकेल म्हणे आडून पटकन निघणं पडेल. कारण नसताना मन घरमा काबर उणाबू. अहो घरना बाहेर निघी राहता याना निघाना गाव नि घरना मालक ना घरमा घुसाना गाव दोन्ही दारमा भेटना ते राहिले. अहो थर थर कर राहता घरना मालकनी यांकडे दक आणि घरना मालक याली विचारांता मी का तुमना घरमा घुशी येऊन हो म्हणे. अहो बी फेसबुक मा होता. या मोबाईलच लोक इथला येडा करठे शेत हिशोबना बाहेर येडा करठे शेतच. एक ठिकाणी कार्यक्रमले गो कार्यक्रमले जावानंतर पिशवी टी घरना मालक म्हणा पण सांगायला लागे म्हणे महाराज बायको इथली 150 म्हणे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर डोकं लावस म्हणे. 3 जट राहून ती गाया सुद्धा देस म्हणे. डोकं फिरणं ना राहता राहता भांड बी वडी फेकस हो म्हणा. बापरे मी काय येडा घरमा ही गो म्हणतो पुरी येडी आहे म्हणे महाराज. पण आता बॅग ठेवाय की जेवण त्यांकडे होतं म्हणते जसं होई तसं आता खाणं पडी भाऊ. नेमकं आम्ही जेवणले बटणू त्या भाऊनी इथलं ब्यावाड दिलं होतं माले. आम्ही जेवणले बटणूत पहिलाच घास उचला हो तिथला मग तो भाऊ खाता खाता उठणार जिना वाटे 10 भावर मग मन ध्यान मावून हो भाऊ यान बायको येडीशे आवर आहे माले स्कूटी टाकी म्हणता आहे मी बी जिना वाटे 10 भावर पैनू. तो म्हणे महाराज तुम्ही का उन्हात म्हणतो बो तू पै उन्हा मी बी पै उन्हू. आहो महाराज खाले रे ना प्रॉब्लेम आहे वर बोलायला येणं पडस म्हणे. हो भाऊ आई खाले सांग देता रे मला कुत्रांगत पैन पडणार 10 भावर. या मोबाईलच नाही इतका सत्यानाश करेल शे महाराज. पहिले मैतना निरोप सांगायला माणसे जायत पण मैतीचा निरोप सांगायला माणसं जायचे पण माणसे बी तेवढा हुशार होतात बरं. हो जुनं ते सोनं रास म्हणे आजी मरणी म्हणा बाबा लोकेशने त्या गली म्हणा चुलत काका चुलत बाबा म्हणा एक चुलताला सांग म्हणे अण्णा तुन काकू मर गई तू असं कर गोंजीने दाखले अंडेर आपली सकू आहे ना सकूल तुला ये म्हणे. पण देख जाशी ना ती पोरले घाबराव घाबराव नको करजो नेमन सांगजो बरं रे. नाही ती पोरणा माय मागायला जीव होता ती पोर हिंमत सोडली तिले झटकाई जातील तिले जाय टेकी जाई नेमन सांगजो समजाडीने मला लक्ष काढा म्हणे. मी बड बरोबर करली सु बाकी 150 ना राहत असं ऐकतच काय नाही. हो जुनं ते सोनं रास पाव बाबा जुनं ते सोनं मतारासनं तुम्ही आज बी सम्मान करा त्यास पण खूप शिकायला भेटस. मी जे जुना शब्द बोलस ना काही काय ऐराने ना मी मतारा भेटना म्हणजे जबरदस्ती 15 मिनिटं चाव्यास मतारा लोके संगे काही ना काही शिकासारखंच भेटस. पण आता फॅशन होई जायले मतारासले देखील तोंड फिरायले तर आते ना पोरे. अरे त्यास ना पण जे मटेरियल आहे ना ते कोणा पानच नाही
तुम्ही म्हातारासनी इज्जत करत जा, त्यासना पण खूप शिकासारखं राहस. हा बाकी ना पोरे दखाले पोरे पोरे निघ जातस. म्हातारा जर संगे राहिला ना पुरा खानदान ना पुरा बायोडाटा काढलेस म्हणे जुनं ते सोनं आणि लगेच सांगतेस नको रे आडे नको पसू घर चाल रे लगेच सावध. आणि आपला बानट सुरूत ना म्हातारा असले नाही लय जातात मित्र मित्र जातच त्या पोर दखाले. बरं पोर यान करता दखाल जास नाही मित्राला सांगस कार बावड्या पटणी कार तुले ओ तू बरेल गरमा दाती घाला येणार रे तू त्याला विचार आहे ना पटणी का. मना चुलत बाबा सांग राहतात मन काकाले म्हणे अण्णा सकुबाईला ये पण ब्या वाढजो नको नेमन सांगजो मला कशी काढा म्हणे बड बरोबर करलीस म्हणे 150 नाच होता मन चुलता निघ ना आडेन मना आत्यान गावले घ्या म्हणे काय रे अण्णा कथा होता काय नाही बहीण म्हणे खेत बैलेले वाली येलो होतो म्हणे. कसान करता जायला होता कसान करता माहित ना निरोप सांगाले. मना आत्यांकडे घ्या मना आत्यानी चारा अण्णा कथा यायला होता म्हणे खेत बैलेले वाली येलो होतो बैलेले वाली आरती भाऊ येले सक्का चुलत भाऊ येले म्हणल्यावर म्हणा आत्याने स्वयंपाक लाई दिना. आणि पहिले ना मोबाईल नाही होतात ना जिवाडा होता पहिल्या बाईसले आज बी बरं हो माहेरनं कुत्र जरी दिखणं तरी सुद्धा आनंद वस खरं आहे का नाही बहिणीचं. हो माहेरनं कुत्र देखील सुद्धा बहीण जातले आनंद वस अहो सक्का चुलत भाऊ होता याला देखील कितला आनंद होई नाही म्हणा आत्याले. म्हणा आत्यानं लगेच स्वयंपाक लाई दिना. आणि तव ना स्वयंपाक काय सोपा होता हो पिटलन पोया करा तरी बी स्वयंपाक होई जाय पाहुणशार होई जाय. पिटलन पोया नाही ते खिचडीन तळण म्हणजे मोठा पाहुणचार राय पहिले. हो पण तवय खिचडीला इथला मान होता ना हिशोबना बाहेर त्यानं कारण असं होतं ना तवय तांदूळ दखाल भेटत नाही. आता राजकारणानं आपला काहीच संबंध नाही मायच्यान राजकारण म्हणा रबी समजत नाही मला मायच्यान कोणती पार्टी नाही अजून बी सुधरत नाही मला. पण मला एक व्यक्तीनं उपकार मानस मी खिचडी दाखलपणे खावायला भेटे नाही पण तीच खिचडी ना इथला नितात फेट टाका बिचारा मोदी साहेबनी. बाप 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 पहिले खिचडी खावायला भेटे नाही आता संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस पडा रे पंगरा रे अरे आज बी खिचडी दड काय रे हो म्हणा बाप इथला नेतात पेट टाकेले. आणि दखा बहिणी सोनी यासने तुमले बोलायला हिंमत होत नाही. मी गावमा घुसान पहिले 4-5 पोरेस ना फोन येत बाबा तेवढं बोल दी जातो खिचडी नाही या बहिणीने खिचडी लिहूजी जीव किदरी जायला असं सांगतो ज्या तुम्ही ना थोडं खिचडीनं बंदच कर द्या बहिणीसो बलता धामा धरेल या बहिणीसने. संध्याकाळी बहिणी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बटेल राह ना का बजेट देखील ती 7 वाजे जायला माय व डोकं बी बन कराय ना कंबर बी दुखी राह ना मजा ना जीव कराय ना काव माय खिचडी टाक देऊ माय आईतून खिचडीन परसा देना माडी चांगला पोरीला दलद होई घ्या ताकदच राहिनी नाही ना आई खिचडीने उजी सत्यानाश करेल शे. दका बहिणीसोबत 2च भाकरी टाकत जावा नवरा बायको अर्धी खायलेत जावा आणि दोन्ही पोरेले अर्धी देत जावा पण भाकर दडका जावा म्हणे सोनचिडीसोबत तुम्ही खिचडीने उजी सत्यानाश करेल. पहिला म्हातारास ना असं खाणार आहे ना आज बी देखील जुना म्हातारा त्याच ना चेहरावरनं तेज दकीच नाही आज बी 30-35 वरीस ना कोऱ्याला आजी जाईन इथलं तेज आहे 60-70 वरीस ना म्हातारा ना तोंडवर. हा खावाले चांगलं होतं जुना म्हाताराले इचारा बाजी जर सरी जाय ना त्याच ना मायबाप काय करत माहितीये का जुन्या बाया बसेलेत हा डेप खावाड्यात डेप नाही ना बाबा त्या काहीच बोलणार नाही मी आगाव आहे थोडा. जुना म्हातारासले इचारा जर घरमा बाजी खुटी गई आणि मायले जर सांग माव मला भूक लागेले पहिल्या म्हातारासन्या माया सरळ सरळ भाकर राव का पोई राव काला मोडी देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत गुई तेल ना खाला खाय भाऊ असा धानगल्ला म्हातारा राहत. हा त्या आपल्या माया बाजी सरेलवर सोपं धरलेले काय झालं भाऊ आई भूक लागली चल भाऊ तुला मॅगी बनवून देते तो मॅगी खाय काय कवय बी आगी देस चांगलं खावडत जाऊ बहिणीसोबत बोलता सत्यानाश कराय मॅगीने. रे मॅगी खावाले चांगलं नाही वा त्यानं पोरसले आमना धोंडायचा मग 30 वरीस ना पोऱ्या होता 30 वरीस ना
सॉरी 25-30 वर्ष ना पोऱ्या हात मूळ जायला तर गयामा पाटा गुंडाय गुंडाय फिरायला म्हणतो बावड्या काय म्हणे बाबा म्हणतो हातले काय काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीन गोमाल देणं म्हणे हत तुम्ही अंडे ना बानट सुरूत ना बकरीन गोमाल देणं हात मोडले ना तुम्ही उलगेल वावरनी खावालेच चांगलं राहीन नाही तुम्ही चांगलं खाडा जाऊ बहिणीच आई जरासं बंदच कर द्या का माय अशी डोकं बी दुखी राहणं कंबर बी ठणकी राहणं खिचडी टाक दे माय मन आत्याने दे क मन काकाले मस्त खिचडी तळण मन काकाला जेवणले बसा जेवण बिवण करली ना मन आत्यान दार मासा निम्न झाड होतं झाडकाल काट टाकली ने झोपली ना मन काकाने मस्त कसान करता जायला होता बहिणीसून हा मोतना निरोप द्याले झाड काल झोपिली ना म्हणतो 4:45 वाजा लुटणार सकूबाई म्हणे काय रे भाऊ चहा दे म्हणे चहा बी पिली ना म्हणे बहीण गरमा शर्ट टांगेल ते काढ दे म्हणे गरमानं शर्ट म्हणा आत्यानं काढली ना शर्ट घालले ना मग सांग सकूबाई तयारी कर म्हणे भाऊ म्हणे मला बैलेच ना काही समजत नाही बैले नाही बहीण म्हणे काकू जात राही चाल म्हणे ऐकव सांगा ना होतं वो बानट सुरूत ना ऐकव सांगा ना होतं म्हणजे मोतना निरोप सांगाल सुद्धा हुशारच माणसे लागेल आता इथं स्वतः जगाचा मालक मैतीचा निरोप सांगायला जातोय पण विचार करतोय कृष्ण भगवंत जर सुभद्रेला जाऊन सांगेल सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते पण जाताना सुधारित पद्धतीत सांगावं लागेल जेव्हा कृष्ण भगवंत सुभद्रेच्या जवळ गेले सांगायची पद्धत सुद्धा एवढी खास आहे का डायरेक्ट सांगितलं तर बाईला झटका येऊ शकतो आणि बरं का जुने बाबा लोक बसले तिथं आजी माया बसल्यात मावशा बसल्यात यांना माहिती आहे जुन्या लोकांना बाईना कानवर जर दुःखद बातमी पडली एखादी दुःखद बातमी बाईच्या कानी पडल्याच्या नंतर बाईच्या डोळ्यातून अश्रू निघाय पाहिजे बाई रडली पाहिजे जर बाई रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते हो बाई रडलीच पाहिजे सुभद्रेच्या जवळ गेले कृष्ण भगवंत सुभद्रेला सांगायला लागले म्हणले सुभद्रे अगं ऐक ना काय रे दादा काय झालं बाई तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे रे गेला बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही बाईच्या कानावर दुःखद बातमी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते देव म्हणतो सुभद्रा वेडी झाली की काय जवळ गेले सुभद्रे सुभद्रे अगं रडना सुभद्रा काही बोलत नाही देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय अगं सुभद्रे रडना तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं रडना अगं तू माय आहेस की दुश्मन अगं रडना सुभद्रे सुभद्राने देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा तू मला रडायला सांगतोय मला रडायला सांगतोय अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी ते हरिविना गीतेमध्ये तू सांगतो म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू आले हे तूच सांगतो ना म्हणे हो मग आता मला सांग भूतलावर झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं देवानं मानच खाली टाकली आता सुभद्रा म्हणते देवा माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं सुभद्रेनं सांगितलं बाई सुभद्रेला देवानं सांगितलं बाई मलाच वाटत होतं सुभद्रा सांगते मग आता मला सांग तू मला रडायला सांगतोय अरे तू आमचा भगवंता तुझ्या मनासारखं झालं हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू कृष्णा सांगणारे काय करू करावे ते मनी मुलगा मेला तरी समाधानी जीवन जगते नंतर रडली सुभद्रा तो भाग वेगळा पण मला अभंग सोडवायचा हो सुरुवातीला सांगत होती देवा मला रडायला सांगतोय का रडायला सांगतोय अरे तुझ्या सत्तेशिवाय काहीच होत नाही माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होता आणि तू आमचा भगवंत आहे तुझ्या मनासारखं झाला आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू कृष्णा तू सांगणारे काय करू करावे ते मनी समाधान साधकांना पटलं साधकांनी सांगितलं तू कोबाराई तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे पण आम्हाला एक सांगा ना आमच्या जीवनामध्ये जर एखाद्या संकटाला आम्हाला तोंड द्यायचंय पण तोंड देत असताना काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा की ज्याच्याकडून आम्हाला विसर पडला पाहिजे संकटाचा तेव्हा माझे तुकोबाराय सांगतात भैया जीवनामध्ये किती मोठं संकटाला तोंड देत असाल तर पर्याय म्हणून एकच करायचं काय वृंदावनमध्ये जो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय ना त्या गोविंदाचं भजन करा म्हणजे सगळ्या दुःखातून तुम्ही तरुण जासाल असं महाराज म्हणतात अभंगाचे
सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी आता 2 मिनिटासाठी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. पहिले तर मी सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. पहिले सगळ्यांच्या पाया पडून एक विनंती असेल की भाई जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत कीर्तन आपण आपली जागा सोडली नाही पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, नियमाचं पालन झालं पाहिजे. महाराज ऑफिसमध्ये चालणार, ऑफिसमध्ये चालणार का? नाव नोंद झाले? अच्छा, पहिलेच बजेट मारावं ना. इतके लहान वयात विना घेऊन उभे आहेत महाराज. काय ते होणाऱ्या चुका आहेत, त्याला काय विषय. पण एवढंसं पोरग विना घेऊन उभं आहे, अजून काय पाहिजे? ऐका, कीर्तनाचा नियम आहे, चालू कीर्तनात कोणी उठायचं नाही. आपल्या हिंदू धर्माची संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. कारण कीर्तनाचा नियम आहे, आपण बसल्याच्या नंतर जेव्हा कीर्तनकार येतो, आमचे महाराज मंडळी येतात, पंचपदीला सुरुवात होते तेव्हापासून इथं बसल्याच्या नंतर आपल्याकडून घडलेलं पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. 2.5 फूट अंतरावर असं आपलं पाप तरंगस. मग चालू कीर्तन माझं उठीन घर जास ना, तो पटास ना पाप उचलीन घर लई जास. तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर बी ते घर जाणंच ना, जायचं ना. पण जेव्हा आमचे महाराज मंडळी लास्टवाला शेवटवाला भजन गातात ना, जय हरी विठ्ठलचं भजन गातात ना, त्या भजनामध्ये त्या पापाची होडी होते आणि तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. तोपर्यंत कोणी जागा सोडायची, जो जागा सोडी त्याला त्यान बाजूवाला आणि शपथ रे भाऊ, कोणी जागा सोडू नका. सगळ्यांनी आता अंतकरणापासून हाताने टाळे मुखाने नामचिंतन करायचं. सगळ्यांनी भजन गायचंय. विठोबार कुमारी सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं खरं सांगा. कोणीच नाही का? देवने तुम्ही काय दरादरी होई जायला शेका? अरे देवाचं भजन गायला काय लाजायचंय महाराज? इतकी वेळी भक्ती करायची जशी माझी राधा देवावर प्रेम करत होती. मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, ऐका. हे दीवानी में काना तेरी दीवानी
भगवंतानं फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे अशी भक्ती करायची. पण आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही, आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही. आटे चांगलं वातावरण आहे सोलवाडामध्ये, देवीनं मंदिर आहे म्हणजे बडा जण दर्शनले जात असंच या गावनं खास येते. मला माहिती आहे म्हणून पहिलं कीर्तन वय जायला आटे सप्तामा. हा आटे वातावरण चांगलं नाही ते काही काही गावेच नाही ना, इथलं बेकार वातावरण आहे ना. अर्धा म्हातारा सुद्धा देवपर्यंत पोचतात नाही. मी स्टँडली उभा होतो, एक 75 वरीसनं म्हातारा गाणं म्हण राहीन आटे देवनं गाणं म्हणा सांग वाडे म्हणतात नाही. 75 वरीसनं म्हातारा स्टँडवर उभं राहीन म्हण राहीन तर पाव बाबा हे आस्ती निहाय दारू पिना समे नशामा पोटाना बोलाव धोके वासती एक बुका मका कटार 75 वर्षी वयमा जर या किडा पाड राहणार यान पहिले कितला पाडेल होती. 75 वर्षीचं म्हातारा स्टँडवर म्हण राहीन तर धोकेबाज 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 वतीर साल जर त्यावड्या ना भाव आपला टाका नाही. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ये प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काला घर छोड़ा गए, तेरे वास्ते में काला घर छोड़ा गए, घर छोड़िया गई द्वार छोड़ आ गई. घर छोड़ के आ गए, घर छोड़ के आ गए, घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई. घर छोड़ के आ गए, घर छोड़ के आ गए, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में प्रभु घर छोड़िया गई. तेरे वास्ते में काला घर छोड़ा गए, तेरे वास्ते में काला घर छोड़ के आ गए. आई वय ना बाबाच ना आते तरुण भाऊसले तुमले आटे मनान सांग आटे म्हणतात नाही. मग या काय म्हणतात बाबा माहितीये का, यासली एखादी पूर्ण इंस्टाले ब्लॉक कर का या पडेल बितडा ना आडे बट्टस आणि रातना 11 म्हणतस या हे पाखरा आजाद केले तुला. भाऊरे तू नाही आजाद कर, तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे काका. तू पाखरून फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारान करता तरी टेलो तर बानाट सुरूत ना. उलट तू पाखरू लगीन करीन जास्त 3 वरीस मायस 1 वरीस न पोरग कड्यावर रास चौक मा बटेल रास तिना 1 वरीस न पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय खत जाय तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणून आपला जीवनाचा उद्धार होणार नाही. जर उद्धार करायचा असेल तर भगवंताप्रती काहीतरी भाव चांगले ठेवायला पाहिजे. जसं उदाहरण म्हणून सांगेल ऐका. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा नारा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा नारा, देखते ही देखते वाले ये किया, देखते ही देखते वाले तेरे किया कान्या. तेरे नाम कर दिया कान्या, तेरे नाम कर दिया. कान्हैया, तेरे नाम कर दिया, कान्हैया, तेरे नाम कर दिया. आई होय ना मानचेस ना तुम ना बहिणीच तुम ना गाणं ऐकीस नाही असा जीव करत ना पेटान सांग दोर बी लई फिरो भो. तुम ना गाणं म्हणजे तुम्ही काय देवधर्म ना गाणं म्हणतात आडे कवय ना रावण्या करा ना आडे म्हणावत नाही. मग याच ना गाण्यान सुरुवात ए कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू काटले यंदा कितला का दांगलो ना ती काटले शिलगाई दिनी राव देवाने. आई कोणी टाकी अंगण मा खाट आई म्हणावर उद्धार होई जाय का बहिणी तुमना. ती आपली परंपरा आहे आपल्याला टिकवायची. पण ती जिथला जोरमा म्हणतात तिथलं देवनं भजन बी म्हणाल पाहिजे का नाही. बरोबर आहे ना.
आडे देव न भजन म्हणा सांगू आडे म्हणतीत नाही. पहिल्या बाया लेकरे झोपाडेत ना तरी बारी गाणं म्हणत, गट्यावर दयंद येत ना तरी बारी गाणं म्हणत. गट्यावर ना गाणं इतला भारी होतात पहिल्या बाईस ना. नवीन येणारी सुनबाई जर पायटा मा ऐकिले ना पायटा मरडाल चालू कर दे असा गाणं होतात पहिल्या बाईस ना. गट्यावर ना गाणं एक ओवी म्हणतो तुमच्या लक्षात येईल. हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया वनमा, बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पलताई मनमा. कसं वाटत आणि आतीने बाया लेकरेले झोपाडतीन गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून काय त्या लेकरेसवर परिणाम होई बहिणीसवर. हा चांगलं म्हणत जाऊ आकाश सोडी दे झुमकीतून चार. खरं तर वेळ भरपूर झालेली 11:30 झालेले. बोलायला विषय भरपूर आहेत पण आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागेल म्हणून सगळ्यांना सांगेल. आजचा कार्यक्रम सरांच्या पुण्यतिथी निमित्ताने वर्षश्राद्ध निमित्ताने मी प्रत्येक तरुण भावाला एकच सांगेल, भैया जीवनामध्ये नाही काही करता आलं तर चालेल. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपण मंदिरं बांधली पाहिजे, देवपूजा केलीच पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन केलीच पाहिजे. हे सगळं करायलाच पाहिजे. सकारात्मक सांगतोय. मंदिर बांधली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. हे सगळं केलंच पाहिजे. पण हे सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. ज्यानं मायबापांची सेवा केली ना त्याला कुठं जायची गरज नाही. म्हणून सर्वात पहिलं दैवत म्हणजे मायेनं बाप. जर मला इथं व्यासपीठावर यायचं होतं ना, पहिल्या पायरीचा सहारा घेतला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि मग मी इथपर्यंत पोहोचलो. जर मला व्यासपीठापर्यंत पोहोचायचं होतं तर पहिल्या पायरीचा सहारा घेतला, मग मी इथपर्यंत पोहोचलो. तसं जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना तर अगोदर पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे मायेनं बाप. जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत तुम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्मा कळणार नाही, नांदुरीची सप्तशृंगी कळणार नाही, शिर्डीचा साईबाबा कळणार नाही, शेगावीचा गजानन बाबा कळणार नाही. जर भगवंत तुम्हाला कळवून घ्यायचं असेल तर घरातलं दैवत ओळखा, तर बाहेरचं दैवत ओळखू येतं नाही. तर एवढं सोपं नाही आहे. म्हणून सगळ्या भावांना एक विनंती असेल आणि भावांनाही सपोर्ट करणाऱ्या माझ्या बहिणींना विनंती असेल, प्रत्येक सुनबाईला माझा बोलण्याचा राग धरू नका. 1 मिनिटात सेवेला पूर्णविराम करणार आहे. प्रत्येक येणाऱ्या सुनबाईला मी पाया पडून सांगेल, प्रत्येक बाईला वाटतं की माझे मायबाप सुखात असले पाहिजे. तुम्ही माहेरी जातात ना, माहेरून येतात ना, तर येताना तुम्ही तुमच्या भाऊजाईला पहिलं वाक्य वापरतात, वहिनी माझ्या बापाला सकाळी सकाळी चहा प्यायची सवय, तेवढं 1 कप चहा बनवून देत जाय गे माय. तुम्ही तुमच्या भाऊजाईला सांगून येतात, बरोबर आहे ना. जर तुम्हाला वाटतं तुमच्या बापाला किंवा तुमच्या मायला सकाळी सकाळी चहा प्यायची सवय, सकाळी सकाळी नाश्त्याची सवय, तुमच्या भाऊजाईनं तुमच्या मायला तुमच्या बापाला सकाळी सकाळी चहा नाश्ता दिला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर 8 सासू सासराले तुम्ही सकाळी सकाळी मग चहा नाश्ता विचारलेत जा बहिणीसोन. कारण जुना लोकेशनी म्हणे शेजीन उसनवारी या हाती लेऊन या हाती देऊ, चुलान मागे म्हणे आपली नाही का, चुलान मागे सुईन मागे. हां, तर प्रत्येक सुनबाईने एक डोक्यात ठेवायचं. आणि अजून सांगतो, तुमची मुलं तुमचं बघतात ना की मनी माय मना आजी आजोबासनं कराय नाही. तो मोठा व्हानंतर बायको त्याला नालायक जरी भेटली ना तरी तो बायकोला सांगे, ए आमना खानदान मग मायबाप वागाण सवयशे, आम्ही वाला बतत नाही. ऐकून सांगी कवय सांगी पोरगा, कवय सांगी बहिणीसन, जवळ त्यांनी त्यासनं आजी आजोबानं करताना त्यानं मायले देखील तर तो त्यानं बायकोला सांगी मन मायबापासने मन आजी आजोबांना करेल बुवा असं. म्हणून प्रत्येक बहिणीला विनंती असेल की सासू सासऱ्यांचं करायला अजिबात लाज ठेवायची नाही. आणि 2 शब्द बोलणार ते ऐकायला बी आहे काही करार नाही, काय फरक पडत नाही. 2 शब्द ऐका. मग आपण मायबापासनं काय ऐकत नाही का दाखलपणे, सासू सासऱ्यांना 2 शब्द ऐकले काय फरक पडत. पण मला अशी अपेक्षा आहे जिथलं सुनबाईल बोल राहिनो तिथलं सासू असले बी म्हणे विनंती आहे, तुम्ही बी जास्त किडा नका पाडत जाऊ बहिणी, कारण एका ते टाई वाजत नाही. बाकीने सासू हवी ना. सुनबाईला जर मुलगी म्हणलं ना ती नक्कीच तुम्हाला माय म्हणेल, पण बाकीने सुनबाई हवी आहे ना. हो वांडोर जर गाडीवर बसून बाजारले जातच होते किंवा त्या माहेरले जासू ना ती पोर दकी राहो, आपले काय करणं त्यासना संसार आहे त्या करतील ना.
बाकी नाही म्हाताऱ्या वट्टा बटी बटी दकव गंगू दको ती कशी मजाने मुसळत आणेन बटणी दकव आणि तथा जर कदा जवाई अंड्यारले सोडाली सोय ना म्हातारी दाबावर का पापडे टाक्या बिकू दकवा माय मन सोनचिडी काय मजाने बटी निराणी म्हणजे तुनी सोनचिडी दुसरानी मजाना मुसळानी मराल टाईमवर चहा बेटी तुला वाय बारले दोघं बाजू एका हाताने टाळी वाजत नाही दोघं बाजू क्लिअर असणं गरजेचं आहे आता नाता टिकवणं महत्वाचं आहे महाराज नाही का अरे भेटलेलं आयुष्य आहे त्याला फुल एन्जॉयने जीवन जगा प्रत्येकाला आपुलकीनं वागा काय काय येताना आलतो तर घेऊन काय आलो जाताना घेऊन काय जायचं आपल्याला मग काय एकमेकना खेत करा ना खंत करा ना कोणी बोलणं त्याला सोड देव दोन घास जेवण नाही विचारले काय फरक पडत बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना बहिणीसो मी बरोबर किडा पाड राहिलो ना असो बाबांची आजचं वर्षश्राद्ध निमित्ताने कीर्तनाचा योग आहे मी तर सांगेल भगवंत आमच्या बाबांच्या आत्म्याला चिरशांती देऊ घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित बोलण्याच्या योगामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल कसंही तुम्ही बसलेले मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात कारण 2-2.5 तास बोलणं असतं 2-2.5 तासामध्ये सगळ्यांचं मनासारखंच होईल असं नाही एखाद्या शब्दाने एखाद्याला पचला नसेल की महाराज तो एक शब्द जरा जास्तीचे बोलून गेले तर मी स्पेशल तुम्हाला इथं दुखवायला आलेला नाही आहे कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते एकासाठी कीर्तन नसतं मला माहीतच नाही सुलवाणा मग कोणा काय शे कुठे काय शे नाही का मी फक्त ऊनू कीर्तन करायला कीर्तन करीश नाही ते चालणं मला तुम्हाला इतिहास काहीच माहीत नाही पण एखाद्याला वाटणं भाऊ महाराजने आपलाच विषय मांडा मी अजिबात तुमले बोलेल नाही शे कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान आहे ज्यांना आपणं बसणं त्यानं गाली निघ जाणार भाऊ बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो दादा पाखरा पोकरा सांगा मग जर कधी एखादा पाखराने धोका दिलो होती भाऊ मला नाही माहित होतं रे अप्पा तो सांगे महाराजले कोणी सांगा भाऊ तसं काही कोणी सांगेल नाही भाऊ हो मला अंदाज सापडीचा असा समज मग काय काय किडा पळाय ना असं सगळ्या तरुण भावांना सांगेल दादा मी तुम्हाला दुखवायला अजिबात आलेला नाही मी तर सुरुवातीलाच आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो अजिबात तुम्हाला दुखवायला नाही सगळ्या तरुण भावांची जाहीर माफी मागतो जर माझ्याकडनं एका शब्दात तोल गेला असेल सगळ्या भावांची माफी मागतो इथं बसलेल्या सगळ्या तरुण बहिणींनाही सांगेल ताई माझ्या शब्दात तुमचं मन दुखावलं असेल तर या गरीब भावाला माफ करशाल इथं बसलेले माझ्या बापासारखे बाबा आहेत इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत माझ्या मायांसारख्या माया आहेत माझ्या बापासारखे बाबा आहेत त्यांना सांगेल बाबा माझ्या शब्दात जर तुमचं मन दुखावलं असेल तर तुमच्या पाया पडून माफी मागतो तुम्हाला जर 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा 3 असतील 4था मुलगा समजा एक असेल दुसरा समजा तुमले पोरगा नसेल मला दत्तक लिहिल्या का कोण माफ कर जा कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही नकळत एका शब्दाने तुमचं मन दुखावलं असेल सगळ्यांची जाहीर माफी मागतो ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गावे त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज